नमस्कार विद्यार्थी मित्र हो, फ्री होम लर्निंग या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी इतिहास विषयातील इतिहासाची साधने याचा स्वाध्याय। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 1. इतिहासाच्या साधनांमधील दृकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत। दुसरा, पुण्यातील आगा खान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते। 3. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय। प्रश्न दुसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 1. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती। उत्तर, ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती, कारण त्या काळातील वृत्तपत्रांनी सामाजिक सुधारणा, स्वातंत्र्य लढा आणि राजकीय जागृती या विषयांना प्राधान्य दिले। 2. वृत्तपत्रांच्या माध्यमातून अनिष्ट रूढी परंपरांवर टीका करण्यात आली आणि लोकांपर्यंत राष्ट्रभक्ती, समता व बंधुभाव या मूल्यांचा प्रसार झाला। 3. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार पत्रिका यांसारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती। प्रश्न दुसरा, चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात। उत्तर, चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात, कारण 1. चित्रफितींमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते। 2. या साधनांमध्ये प्रत्यक्ष घटना घडतानाची दृश्ये आणि मूळ ध्वनी जसाच्या तसा रेकॉर्ड झालेला असतो। 3. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगांच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत। प्रश्न क्रमांक 3, टिपा लिहा। त्यामध्ये पहिली टीप आहे छायाचित्रे। छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत। या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते। व्यक्तींच्या छायाचित्रांवरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची कल्पना येते। प्रसंगांची छायाचित्रे तर संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा करतात। वस्तू किंवा वास्तूंच्या छायाचित्रांमधून त्यांचे स्वरूप लक्षात येते। त्यामुळे मध्ययुगीन काळात रेखाटलेल्या चित्रांपेक्षा छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात। दुसरी टीप आहे वस्तू संग्रहालये आणि इतिहास। इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयांमधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यांसारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते। त्यावरून आपणास त्या काळाच्या समाज जीवनाची माहिती मिळते। वस्तू संग्रहालये ही आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची जपणूक करणारी महत्त्वाची केंद्रे आहेत। ती भूतकाळ आणि वर्तमान काळ यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहेत। पुण्यातील आगा खान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतात। 3. श्राव्य साधने। ज्या साधनांचे श्रवण करून आपणास त्या काळातील इतिहासाची माहिती मिळते त्यांना इतिहासाची श्राव्य साधने म्हणतात। ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत। आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत। त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो। उदाहरण, स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जन गण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो। प्रश्न क्रमांक 4, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। भौतिक साधने, विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे,
पदके, किल्ले, राजवाडे आणि तुरुंग यांचा भौतिक साधनांमध्ये समावेश होतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.